तर आपण सरळ विषयाला हात बुद्धांनी आनापानसती का सांगितलं? आता सर्वांना हा विषय माहिती आहे असं मी गृहीत होतो, कारण बहुतेक लोकांना आनापानसती हा त्यांच्या ध्यानामध्ये सांगितलेला विषय आहे ते माहिती आहे. सती म्हणजे जागृती, हा कदाचित सती म्हणजे जागृती हा जर शब्द आपल्याला नवीन वाटत असेल तर तेवढाच लक्षात घेण्याची गोष्ट आहे. आन आणि अपान ज्याला म्हटलेलं आहे, आन म्हणजे श्वास, अपान म्हणजे उच्छ्वास. आता याच्याविषयीची जागृती ही सुरुवात आहे, याच्याविषयीची जागृती ही सुरुवात आहे. बाळ जर गडबड करत असेल तर त्याला माणसं घेऊन बाहेर सांगितलं, जर गडबड करत असेल तर म्हणजे आपल्याला बाकीच्या नाही काय. आन आणि अपान, श्वास आणि उच्छ्वास याचं भाग ही सुरुवात आहे. आता बुद्धांनी त्याचा स्पष्ट त्याच्या स्वरूप समजावून सांगतानाही म्हटलेलं आहे की सामान्यपणे सगळ्यांसाठी नाही. का सगळ्यांसाठी नाही हे नंतर सांग. सामान्यपणे सर्वसाधारणपणे आपण श्वासापासून सुरुवात करा, श्वासाबद्दलची जागृती इथून सुरुवात करा. आता ही जागृती श्वासापासून का करायची? तर श्वास हा आपल्याला आपल्या स्वतःच्या म्हणजे जीवनाच्या संपर्कात येण्यासाठी सोपा मार्ग, सरळ मार्ग, सरळ मार्ग आहे. कसा सरळ मार्ग आहे की आपल्याला दुःखमुक्ती पाहिजे किंवा तणावमुक्ती पाहिजे, आपल्याला टेन्शनमधून मुक्ती पाहिजे, डिप्रेशनमधून मुक्ती पाहिजे, अस्वस्थतेमधून मुक्ती पाहिजे, झोप येत नाही, ताणतणाव आहे, ओढाताण आहे, चित्ताची ओढाताण आहे, ह्याच्यातून आपल्याला जर मोकळं व्हायचं असेल तर आपल्याला चित्तापर्यंत आणि मनापर्यंत पोहोचावं. चित्त म्हणजे आपल्या भावना आहे आणि मन म्हणजे मनोधम्म म्हणजे विचार प्रक्रिया. थोडक्यात मनोधम्म म्हणजे विचार प्रक्रिया. आपल्या मेंदूमध्ये आणि मेंदूच्या आपल्या शरीरावर जो परिणाम होतो ते जे काम आहे त्याला आपण पंचसंस्था म्हणतो, त्याचं भाग. तर त्या विचार प्रक्रियेपर्यंत, भावनांपर्यंत पोहोचण्यासाठी आपल्याला या भावना आणि हे मन जिथं आहे त्या कायेमध्ये उतरण्याची आवश्यकता आहे, शरीरामध्ये उतरण्याची आवश्यकता आहे. ज्याला ते जमतं त्याला पुढचं दुःखमुक्तीचं किंवा तणावमुक्तीचं काम होतं. ज्याला हे लक्षात येत नाही त्याला ते जमलं शक्य नाही. कारण जसं आता आपण म्हणतो की आपल्याला आजार झाल्यावर आपण समजा पोटामध्ये काही दुखतंय किंवा काही गोळा आला तर डॉक्टर काय करतात? तिथपर्यंत जातात. म्हणजे त्या प्रश्नापर्यंत जातात आणि मग गरज पडली तर त्याची सर्जरी पण करतात, त्याच्यावर उपचार करतात. याचा अर्थ जिथं दुःख आहे, दुखणं आहे तिथपर्यंत पोहोचावं. आपण दुखणं जर टाळलं तर आपण त्याच्यातून बाहेर येऊ शकत नाही. तर आपली जे मनाची अस्थिरता आहे, अशांतता आहे, ज्याला आपण दुःख म्हणतो, यातना म्हणतो, हे दुःख जिथं आहे तिथपर्यंत पोहोचलं पाहिजे असं बुद्धांचं सांगणं आहे. आणि ते दुःख यातना कुठे आहे? हे आपल्या ह्या शरीरामध्ये, ह्याच्या बाहेरचं काही नाही. म्हणून त्या मनापर्यंत, चित्तापर्यंत पोहोचण्यासाठी शरीरामध्ये उतरलं पाहिजे, शरीराच्या संपर्कात आलं पाहिजे. त्याच्यासाठी सोपा मार्ग बुद्धांनी श्वासाचा सांगितलेला आहे. आता हे श्वास किंवा हे आनापान कसं पाहिलं पाहिजे हेही आपल्याला सांगितलं गेलेले आहे माहिती. आपल्याला थोडंसं त्याच्यामध्ये पुनर्विचार करून आपल्याला असं करता येईल काही पाहू आपण की श्वास आपलं शरीर श्वास घेतं सोडतं म्हणजे काय चाललंय, काय घडतंय, श्वास कसा आत येतो, कसा बाहेर येतो, हा जर आपण बारकाईनं पाहिलं तर आपलं शरीर श्वास आत घेते आणि शरीर श्वास बाहेर घेते. म्हणून आपल्या पोटाची हालचाल, छातीची हालचाल, पाठीची हालचाल चालते. हा जो धडाचा भाग आहे त्याचं जे आकुंचन प्रसरण चालू आहे,
आत्ता चालू आहे वर्तमानामध्ये, ते जे नैसर्गिकपणे चालू आहे तो सतीचा विषय आहे, आनापान सतीचा विषय आहे. आणि श्वास घेण्याची आणि सोडण्याची आवश्यकता नाही, कारण ते आपलं काम आहे. आपण श्वास घेतो का आणि आपण सोडतो का, तर नाही. श्वास आपण घेतला काय किंवा न घेतला काय, हे आपलं शरीर, आपली काया नैसर्गिकपणे काही न करता श्वास आत घेते सोडते. हे काम जन्मापासून चालत आलेलं आहे, आत्ता चालू आहे, आपला मृत्यूपर्यंत चालू आहे. झोपेत पण चालू असतो, जागेपणी पण चालू आहे. हा जो नैसर्गिक आनापानाचा जो प्रवास आहे किंवा हा जो नैसर्गिक श्वासोच्छ्वासाची जी यंत्रणा आहे शरीरात असणारी, त्याचं भान ठेवण्याची आधी गरज आहे, असं बुद्धांना संकेत करायचं. का तर आपल्याला कायेमध्ये उतरता आलं पाहिजे. आणि ही काया, आपली काया ही जिवंत आहे. कशावरून जिवंत आहे, जाणवते, जाणीवा, त्याला आपण वेदना म्हणतो, फिलिंग, ते जाणवते. ह्या जाणवण्यामध्ये सुखदुःख आपल्याला जाणवतं, म्हणजे दुःख पण त्याच्यामध्ये जाणवतं. दुःख आपल्याला जाणवतं, दुःखाच्या कारणापर्यंत आपल्याला जात आहे. चार सत्य ज्यांना माहिती आहे, दुःखाचं कारण, दुःख समुदय, दुःख निरोध आणि दुःख निरोधाचा मार्ग, हे ज्यांना माहिती आहे आपल्याला. नंतर माहिती तरी सोपं आहे समजणं, की दुःख जर आपल्याला समजलं, इथपर्यंत आपण पोहोचलो, तर तिथं दुःखाचं कारण आहे हे बुद्धाने सांगितलं. आणि ते दुःखाचं कारण आपलं चित्त आहे, ज्याच्यामध्ये लोभ आणि द्वेष आहे, ज्याच्यामुळे आपली सगळी धावपळ चालू आहे. हे पाहिजे, ते नको, हे असं पाहिजे, तसं नको, इतकं पाहिजे, तितकं नको. हे जे आपल्या ह्या जिवंत कायामध्ये चित्तामध्ये चाललेलं आहे, ही आपली अडचण आहे. म्हणून कायामध्ये उतरता आलं पाहिजे. उतरण्यासाठी आपल्याला आनापान शक्तीची, म्हणजे आनापानच्या जागृतीची गरज आहे. आणि तेही बाहेर नाही, आनापान बाहेर नाही, आनापान आतमध्ये आहे, आपल्या शरीरामध्ये चालू आहे. म्हणून आपल्या पोटाची हालचाल होते, आत्ता चालू असेल, छातीची हालचाल होते, पाठीची हालचाल होते. भाता जो आहे, त्या भाता जसा तो हवा आत घेत होतो, तसं हे शरीर भात्याप्रमाणे, विशेषतः घराचा भाग भात्याप्रमाणे नैसर्गिकपणे श्वास आत घेतो, बाहेर सोडतो. आतमध्ये ज्या हालचाली चाललेल्या आहेत, आणि पोटाच्या मध्ये जो आपला श्वासपटल जो पडदा आहे, त्या पडद्याची जी काही हालचाल होते किंवा पोटाचं जे आकुंचन प्रसरण होतं, त्याच्यामुळं पोकळी निर्माण होते. पोकळी निर्माण झाल्यामुळे हवा आत येते आणि बाहेर येते. आणि त्याच्यावेळी चालत आहे. लहान लहान मुलापर्यंत आपण पाहिलं, एकदम लहान मुलं, आणि त्याची श्वास घेण्याची सोडण्याची जर आपण निरीक्षण केलं, काय करतं, काय होतं, त्याचं जे सहजपणे त्याची पोटाची हालचाल चाललेली असते, तीच खरी आनापान सतीची क्रिया आहे. नंतर आपल्याला आपल्या जीवनातल्या ज्या ताणतणाव जे असतात, टेन्शन्स असतात, आपले बाकीचे प्रेशर असतात, चिंता असतात, ह्याच्यामुळे आपल्या मनावर एक शरीरातला जो कडकपणा जो आहे नाही का, त्याच्यामुळे आपल्याला तो सहज श्वास आपला चालत नाही. आपला श्वास हा तणावाखाली चालतो. परंतु सहज श्वास कसा असेल हे आपण अनुभवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि तो अनुभवण्याचा प्रयत्न असा होऊ शकतो, असं म्हणता येईल की श्वास मी घेत नाही, मी सोडत नाही, शरीर श्वास घेतं, शरीर श्वास, आणि ते काम आत्ता चाललंय. तर ह्याच्या निमित्तानं आपण कायेच्या शरीराच्या संपर्कात केला. आता आपल्याला जर काही वेगळ्या पद्धतीने करायची सवय असेल तर आपलं मन पटकन याच्यात येणार नाही, कारण आपल्याला जी सवय लागली त्या पद्धतीनं आपण करू. आणि त्या पद्धतीने आपण काय उतरत असतो तर चांगली गोष्ट आहे, शरीरात उतरत असतो तर चांगली गोष्ट आहे. पण तसं होत नसेल तर आपला
यातनांचा प्रश्न, टेन्शनचा प्रश्न सोडवण्यासाठी आपल्याला कायेमध्ये उतरण्याचा नव्यानं सराव करण्याची गरज आहे. आणि अशा पद्धतीनं जर आपण सराव केला की ही काया, हे शरीर नैसर्गिकपणे श्वास आत घेतं, बाहेर सोडतं, हे पाहिल्यामुळं आपण श्वासाच्या पातळीवर जागरूक होतो की श्वास शरीर अशा प्रकारे घेत आहे, अशा प्रकारे सोडत आहे. त्या निमित्तानं आपण शरीराच्या संपर्कात येतो. हे शरीर जे आनापान करतं त्या हालचालींचा आपल्याला बोध होतो, त्या हालचालींची जाणीव होते आणि त्याच्या निमित्तानं आपण कायानुस्थितीमध्ये कायेमध्ये होतो. आणि ही काया जिवंत आहे, म्हणजे याच्यामध्ये वेदना आहे, जाणीव आहे, फिलिंग आहे, त्याच्यामध्ये सुखदुःख आहे. कारण आपल्याला जे जाणवतं ते मुख्यतः सुख किंवा दुःख जाणवतं. आणि जे जाणवत नाही त्याला मूर्छित अवस्था म्हटलेली आहे, अबोध अवस्था म्हटलेली आहे, अजागृत अवस्था म्हटलेली आहे. आणि 90% आहे, 80% आहे. म्हणजे म्हणून सांगा, मानसशास्त्र पण सांगतात की आपलं मन हे 80-85% झोपलेलं असतं आणि 10-15% जागा असतात. बुद्धांनी 2500 वर्षापूर्वी हा शब्द लावला की हे जे 10-15% जागं मन आहे आणि 80-85% झोपेत आहे, या झोपलेल्या मनाला आपण जर जागे करू शकतो तर आपल्याला आपल्या संपूर्ण जीवनाचं भान येईल, संपूर्ण जीवनाची जागृती. आणि जेव्हा आपल्याला आपल्या जीवनाची जागृती येते, समस्त जीवन आपल्याला, तेव्हा आपले प्रश्न, प्रॉब्लेम देखील आपल्याला समजतात, आपल्या यातना आपल्याला समजतात, टेन्शन समजतं, प्रेशर समजतं. ते समजलं तर आपल्याला त्याच्यातून बाहेर पडता येतं. हा इतकं सोपी गोष्ट बुद्धांनी सांगितली. म्हणून आता बुद्धांच्या काळामध्ये बघा प्रत्येक प्रश्न सुटायचे. सीता गौतमी समोर बसली, तिचा एकोणते नेलेला आहे आणि ती वेडीपिची झाली आणि तिला काय सांगायचं, तिला काय आलापाण्यासाठी बुद्धांनी सांगितलं नसतं, कारण तिच्या अवस्थेमध्ये तिला जे काही सांगितलं ते काय सांगितलं की जेणेकरून ती 2 किंवा 3 किंवा 4 तासामध्ये ती डेड बॉडी सोडून दिली, ते मृतदेह जो आहे तो सोडून दिला. तर बुद्धांनी असं काय सांगितलं तिला, तर तिनं ते सोडून दिलं. तर निश्चित तिला जीवनाचं भान आलं का मृत्यू हे सत्य आहे, जीवन हे असंच असतं, ज्याला त्याचा जन्म होतो त्याला मृत्यू येतो. हे तिला कळालं बुद्धांच्या सांगण्यामुळे. ती भानावर आली, ती जागृत झाली. तिला काही बुद्धांनी आनापान सती वगैरे बाकीच्या गोष्टी सांगितल्या नसतात. तर ही जी पद्धत आहे ही अशी पद्धत आहे की आपल्या जीवनातला प्रश्न आपण समजून घ्यायचा आणि त्याच्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न. सीता गौतमीचा तो प्रश्न होता, म्हणून तिला बुद्धांनी त्या पद्धतीने सांगितलं आणि ती त्याच्यातून बाहेर पडली, जागी झाली. मृत्यूचं सत्य तिला लक्षात आलं आणि त्याच्यामुळे तिने ते डेड बॉडी सोडून दिलेली आहे. अंगुलीमालाचा प्रश्न, अंगुलीमालाने जागेवर तलवार टाकून दिली. आपण कसं जपलं याचं भान बुद्धांनी त्याला आणून दिलं. मी काय करतो, याचा काय परिणाम होणार आहे ह्याचं त्याला तिथल्या तिथं ओढं उलगडल्यामुळं त्यांनी ती तलवार टाकून दिली. बुद्धांना त्यांनी मार्ग देतो, मारण्यासाठी आला. म्हणजे इतक्या सहज गोष्टी घडायच्या बुद्धाच्या काळात. आणि आज आपण आता 30 वर्ष ध्यान साधना करतात, 40 वर्ष ध्यान साधना करतात आणि लोक म्हणतात ध्यान लागत नाही. याचा अर्थ असा आहे की आपल्याला जे काम करायचं ते आपल्याकडून होत किंवा तसं सांगितलं गेलं. आता आपल्याला अभ्यासातून काही गोष्टी आपल्याला ह्या लक्षात घ्यायच्या पाहिजे की आपला प्रश्न सोडवता आला पाहिजे. सीता गौतमीच्या डेड बॉडीचा प्रश्नाच्या मुलाचा प्रश्न होता, अंगुलीमालाचा हिंसेचा प्रश्न होता, पटाचाराचा वेगळा प्रश्न असतो. प्रत्येक जण हा प्रश्न घेऊनच बुद्धाकडे आला. जेव्हा सारीपुत्र मुगलान घ्या किंवा राजा प्रसेनजीत घ्या किंवा जीवत घ्या, राजा चक्र घ्या, सगळेजण प्रश्न घेऊन बुद्धाकडे आले होते आणि बुद्धांनी तोच प्रश्न घेऊन त्यांचे प्रश्न सोडवले. आता आपला काय प्रश्न हा, आता इतके लोक आपण या ठिकाणी बसलो आहोत, प्रत्येकाचा प्रश्न वेगळा. तर आपल्याला आपला जीवनाचा प्रश्न लक्षात आला पाहिजे.
किंवा त्रास काय, त्याचं भान आलं, त्याची सती आली पाहिजे, त्याची जागृती आली पाहिजे, मग आपल्याला त्याच्यातून बाहेर पडता येईल. म्हणून बुद्धांनी हे सांगितलेलं आहे की तिथपर्यंत पोहोचायचं असेल तर ह्या कायामध्ये उतरा, कारण कायाचा प्रश्न आहे, शरीरात प्रश्न आहे. म्हणून कायानुसतीमध्ये या कायानुसतीत येण्यासाठी म्हणजे कायाचं भान येण्यासाठी, जगण्याचं भान येण्यासाठी स्वतःचा आधार घ्या असं एक सूत्र त्यांनी सांगितलं. आणि अशा पद्धतीने ते प्रयत्न करत करत आपण दुःखाचं जे कारण आहे, यातनांचं जे कारण आहे, जे आता चित्तामध्ये आहे, चित्त म्हणजे जे चेतवते, चित्त म्हणजे चेतवते, जसं मेणबत्ती आपण चेतवतो आणि त्याच्यामध्ये प्रकाश निर्माण होतो, तसं चित्त हे पेटतं. हे कशामुळे पेटतं, कशामुळे ते प्रज्वलित होतं, कशामुळे सक्रिय होतं, आपल्यातला लोक द्वेषामुळे, इच्छा, विशेषतः प्रश्न, हे असं पाहिजे आणि तसं पाहिजे, असं नको तसं पाहिजे, तसं नको, हे पाहिजे नकोचा तो संघर्ष आहे. वॉन्ट्स, इच्छा, तृष्णा, अतिरिक्त तृष्णा, अतिरिक्त इच्छा, याच्यामुळे चित्त प्रज्वलित होतं आणि त्याच्यानुसार आपली विचार प्रक्रिया आणखी सक्रिय होते. आणि या सगळ्याचा ताण म्हणजे आपल्या मनावर होतो. आणि म्हणून आपल्याला मानसशास्त्र किंवा शरीरशास्त्र देखील, वैद्यकशास्त्र पण सांगतं, आपले जे काही 90% 95% आजार जे आहे ते आपल्या मानसिकतेमुळे आहे, मनाच्या तणावामुळे आहे. हे तणाव आपल्याला कमी करता आले पाहिजे, त्याच्यासाठी बुद्धांनी ही साधना सांगितलेली आहे. आणि बाबासाहेबांना हे माहिती होतं म्हणून त्यांनी या मार्गावर आपल्याला आणून सोडले. आपण जे आपल्या पूर्वजांनी जे जीवन जगलेलं आहे त्यांच्या यातना ह्या अद्वितीय आहे. म्हणजे तसं दुखणं भारतात इतर कोणाचं नाही. म्हणून बाबासाहेबांच्या आमची वाट आम्हालाच निर्माण करायला लागेल. आम्हाला हा नवा मार्ग आहे, आमची वाट आम्हालाच निर्माण करायला लागेल. का तर आमचा प्रश्न आम्हालाच नाही, आमचा अस्पृश्यतेचा प्रश्न दुसरे कोणी भोगलेले, जगाच्या लोकांना तर कळू शकत नाही. भारतातला सुद्धा जे लोक अस्पृश्य नाही, ज्यांनी ते दुखणं पाहिलं नाही, भोगलं नाही, त्यांना ते कळणं शक्य नाही. त्यांनी व्यस्करती अनुभवलेली आहे, ज्यांनी गावकीचे भेदाभेद अनुभवलेले आहेत, ज्यांना गावाबाहेरचं कुसाबाहेरचं जीवन माहिती, त्यांना ते कळतं. म्हणून आपल्या यातना वेगळ्या आहेत हे बाबासाहेबांच्या लक्षात आलं नाही. तेव्हा ते आपली वाट आपल्याला तयार करतात, म्हणजे आपलं दुखणं आपल्याला समजून घ्यावं. आणि त्याच्यासाठी जागृतीचा अगदी तेवढ ठेवा, जागृतीचा विस्त विरोधीचा काम आहे. हा सल्ला त्यांनी द्यावा. बुद्धांचा जो सल्ला आहे तो जीवनाशी संबंधित आहे. बाबासाहेबांचा सल्ला आहे हा जीवनाशी संबंधित तर आहेच आहे, परंतु त्या काळाच्या परिस्थितीशी संबंधित आहे. तो अस्पृश्यतेचा, आज अस्पृश्यता नाही, परंतु आपल्या पूर्वजांच्या मनावर झालेले जे संस्कार आहेत, जो अस्पृश्यतेचा अभाव आहे किंवा भय आहे किंवा चिंता आहे किंवा द्वेष आहे किंवा ज्याला आपण म्हणतो की अजून दूरदृष्टी नाही, कारण ते जीवनच असं जगलेलं आहे की त्यांना मनाचा विकास जो आहे त्यांच्या मनाचा विकास होऊ शकला नाही. तो विकास आपल्याला करून घ्यायचा असेल तर बुद्ध धर्माशिवाय पर्याय नाही. हे जे बाबासाहेबांनी सांगितलं की या आपल्याला हे थोडंसं नव्यानं लक्षात घेतलं पाहिजे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात आणून द्यायची आहे. आणि म्हणून आपण जागृतीची कार्यशाळा, कारण आता ही आपलं वर्कशॉप चालू आहे, हे आपलं कार्यशाळा चालू आहे. कार्यशाळा म्हणजे जिथं आपण काहीतरी कार्य करतो. आता इथं आपण काय कार्य करतो तर जागृतीचं कार्य कुठं करतो तर आपल्या मनामध्ये, आपल्यामध्ये, म्हणजे आपलं शरीर, आपलं मन, आपलं चित्त ही जागृतीची कार्यशाळा. म्हणजे आपल्याला आपल्यावर काम करायचं आणि ते कसं करायचं हे समजून घेण्याची गरज आहे. म्हणून प्राथमिक पातळीवर पहिली स्टेप बुद्धांनी ती सांगितलेली आहे की हे शरीर ही काया आतून आत कसा श्वास घेते, श्वास बाहेरून आत येत नाही, आतून आत घेतला जातो.
हे जर त्रयस्थपणे पाहिजे, ऑब्जेक्टिव्हली पाहिजे, जसं आहे तसं पाहिजे, हे लक्षात येतं की ही आपली काया आपल्या शरीर आतून आत श्वास घेते, बाहेर सोडते. ही गोष्ट अनुभवता त्याची सती जागृती फिरता करता आपण स्वतःच्या संपर्कात येतो. जीवनाचा प्रश्न समजतो, यातना समजतात, दुःख समजतं. ते समजलं तर दुःखाचं कारण, यातनांचं कारण समजेल आणि आपण त्याच्यातून बाहेर पडू. अशा पद्धतीने आपल्याला हे काम करण्याची आवश्यकता आहे. ही गोष्ट लक्षात आणून द्यावी म्हणून आपला प्रयत्न चालू आहे. आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी या कार्यशाळा राबवतो. दिल्लीमध्ये किंवा आग्र्यामध्ये, लखनौमध्ये, महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी. आणि 40 वर्षाचा एक अनुभव आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारच्या ध्यान साधना मी शिकून घेतलेल्या आहे आणि अनुभवाशिवाय ते कोणी करू शकत नाही, हे आपल्याला सांगायची गरज नाही. आणि जसं मी म्हटलं की बाबासाहेबांनंतर आपण अनेक ठिकाणाहून शिकलो. आता ज्यांनी शिकण्याचा प्रयत्न केला, काही जण एकाच मार्गाने चालले, पण काही लोक ओशोंकडे शिकले, काही लोक त्रैलोक्यकडे शिकले, रत्नकडे शिकले, काही गोयंका गुरुजींकडे शिकले, काही लोक थाई मेडिटेशन शिकतात, काही लोक इतर काही शिकतात. पण याची बुद्धांची शिकवण कोणती? जगामध्ये सुद्धा अनेक बौद्ध राष्ट्र आहेत आणि अनेक बौद्ध राष्ट्रांच्या त्यांच्या पद्धती आहेत. त्या पद्धतीत बुद्धांची शिकवण कोणती? हा एक संशोधनाचा मुद्दा आहे. हे काम आपल्याला बाबासाहेबांनी पण करायला सांगितलेलं आहे. ते आपण केलं तर आपला स्वतःचा, आपल्या समाजाचा प्रश्न आपण समजून घेऊ आणि त्याच्यातून मार्ग काढू. ही गोष्ट आपल्याला समजून घ्यायची, हे सांगण्यासाठी मी या ठिकाणी आलो. आपण सर्वांनी शांतपणे ऐकलं. याच्यावर प्रॅक्टिकल काम करण्यासारखं पुष्कळ आहे. फक्त मी आपल्याला एक आराखडा सांगितला कामाचा. तो कामाचा आराखडा आपण लक्षात घेतला असेल अशी आशा व्यक्त करतो. आणि याच्यावर एक 2 तासाचं, 3 तासाचं किंवा 1 दिवसाचं वर्कशॉप आपल्याला घेतलं पाहिजे की श्वासाच्या आधारे आपण कसं कायामध्ये उतरू शकतो. आपल्या जाणीवा, वेदना म्हणजे जाणीवा, फिलिंग, जाणीवांच्या संपर्कात कसे येऊ शकतो, आपलं चित्त कसं काम करतं आणि विचार प्रक्रिया कशी काम करते, हे आपल्याला समजून घेण्याची गरज आहे. त्याच्यातून आपल्याला सुटते नाही तर आपण फक्त मनोरंजन करू, एक कर्मकांड करू. कर्मकांड करणं सोपं आहे, परंतु कर्मकांड हा पहिले 3 जे अडथळे आहेत, सत्कार, दृष्टी, विचिकित्सा आणि शीलव्रत पराभव म्हणजे कर्मकांड. हे कर्मकांड करणं सोपं आहे, कारण सगळ्या धर्मामध्ये कर्मकांड आहे. आपण फक्त कर्मकांड करू आणि टाइमपास करू किंवा टेम्पररी मनाच्या शांततेसाठी प्रयत्न करू तर ते मिळणार आहे. परंतु हा आपला प्रश्न नाही. आपला प्रश्न आपल्या जीवनाचा मूलभूत प्रश्नातून बाहेर येणे, यातनेतून बाहेर येणे. जे काय आपल्या भय असेल किंवा एकटेपणा असेल, अविश्वास असेल, आत्मविश्वासाचा अभाव असेल, जे काही प्रश्न असतात त्या प्रश्नातून बाहेर येण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. मार्ग एकच आहे, सूत्र एकच आहे, परंतु प्रत्येकाचा प्रश्न वेगळा आहे. तो ज्यानं त्यानं समजावून घेऊ. जसं बाबासाहेब म्हटले की ज्यानं त्यानं आपल्या जीविताची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली पाहिजे. असं जे बाबासाहेबांचा संदेश आहे. ही साधना देखील स्वतंत्र आहे, साधना देखील स्वतंत्र आहे. साधनेचा मार्ग एकच आहे, परंतु आपल्या जीवनाचा प्रश्न वेगळा असल्यामुळे आपला प्रश्न काय आहे हे समजून घ्यायचं आणि त्याप्रमाणे काम करायचं, अशी पद्धत आहे. तर सध्या हे प्राथमिक पातळीवर एवढं पुरेसं आहे. आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकून घेतले त्याच्याबद्दल धन्यवाद देतो आणि पुन्हा